ज्या गडावरून स्वराज्याचा इतिहास घडला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 25 वर्षे राज्यकारभार केला, त्या गडांच्या राजाला भेटण्यासाठी आज आम्ही निघालो आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सनी आणि मी राणी. आज आम्ही निघालो आहो एका ऐतिहासिक किल्ल्यापैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर. तर आमचा प्रवास कसा असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमचा आजचा प्रवास सुरू झाला पुण्याहून. कात्रज बोगदा पार करत आम्ही निघालो राजगडाच्या दिशेने. कात्रज नंतर खेड शिवापूर फाट्यावरून उजवीकडे वळलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. ट्रेकला निघण्यापूर्वी गरमागरम नाश्ता आणि चहाचा आस्वाद घेतला आणि निघालो राजगडाच्या दिशेने. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाई, ढगांनी झाकलेले डोंगर आणि थंडगार वातावरण. ट्रेकची उत्सुकता आता आणखीच वाढत होती. आणि असा निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाच्या पायथ्याशी. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये अभिमानाने उभा आहे राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. पूर्वी याचे नाव मुरुमदेव होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचा विस्तार केला आणि तो स्वराज्याच्या केंद्रस्थानी आणला. जवळपास 25 वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होता. याच गडावरून अनेक महत्त्वाच्या मोहीम आखल्या गेल्या, अनेक विजयांची सुरुवात झाली आणि स्वराज्याचा पाया अधिक मजबूत झाला. तर तो आहे राजगडाचा पायथा आणि इथून आम्ही आता वर चाललो. आमचे काही गडी थकून इथं बसलेले आहेत. ही बघा, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर उभे राहून महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न अधिक व्यापक केले. आजही पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या माच्या भव्य तटबंदी आणि आसपास दिसणारे तोरणा, लिंगाणा व रायगड यांचे नयनरम्य दृश्य इतिहासाची साक्ष देतात. राजगड हा फक्त एक किल्ला नाही, तर तो स्वराज्याचे संघर्ष, पराक्रम आणि अस्मितेचे जिवंत प्रतीक आहे. बालेकिल्ल्याकडे चढत असताना अचानक जोरदार पावसाने आम्हाला गाठलं. क्षणाक्षणाला धुकं दाट होत गेलं आणि समोरचं काहीच दिसेनासं झालं. तरीही त्या पावसाळी वातावरणात राजगडाचं सौंदर्य काही वेगळंच भासत होतं. आता आम्ही बाले किल्ल्यावर पोहोचलोय, पण इथे खूप जोरात पाऊस असल्यामुळे आम्ही बालेकिल्लाच नाही गेलो. सुवेळा माचीकडे जाताना आम्हाला एक सुंदर नागमोडी पायवाट दिसली. हिरवगार निसर्ग, धुक्याची चादर आणि पावसाच्या सरी ह्यामुळे तो क्षण आणखी खास झाला. मात्र पाऊस सतत वाढत असल्यामुळे आणि सुरक्षितेचा विचार करून आम्ही किल्ल्यावरून परत खाली उतरण्याचा निर्णय घेतला. राजगड अजून पूर्णपणे पाहायचा राहिलाय, पण हा अनुभव नेहमी लक्षात राहील. पुढच्या वेळी नक्कीच पुन्हा येऊ आणि हा ऐतिहासिक गड पूर्णपणे एक्सप्लोर करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.